आम्ही एवढं उशीर बसलो त्या किंमत नाही आमची. 4 वाजल्यापासून सर्व वसूल आहे आम्हाला. हो सर चला की तुमचं काय अजून 50 वर्ष न्याय मिळाला नाही, अजून मिळणार नाही पुढं. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी यांना एस टीचं दाखलं देण्यासाठी अनेक वर्षानुवर्ष आंदोलन चालू आहे. परंतु आम्ही ही आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला आम्ही उपमुख्यमंत्र्याला पांडुरंगाची पूजा करू देणार नाही ही भूमिका घेतली आणि आम्ही आंदोलन करणार आहोत. परंतु प्रशासनाने पोलीस अधीक्षक जाधव साहेबांनी आमच्याकडे विनंती केली की आपण कलेक्टर साहेबांशी चर्चेला या. आम्ही कलेक्टर साहेबांच्या चर्चेला येऊन जवळपास 4 वाजल्यापासून बसलो आहे. आम्ही समजू शकतो की वारीचं पिढे कामं असू शकते त्यांना, पण इथं आल्यानंतर देखील अद्याप आम्हाला भेट झालेली नाही. आम्ही आंदोलन करणार हे म्हणजे करणार. भले पोलीस यंत्रणा आमच्यावर कारवाई करू दे, गुन्हे दाखल करू द्या, काय करायचं ते करू द्या, कारण आजपर्यंत त्यांनी हीच केलेलं आहे आणि यापुढे देखील हे करतील आम्ही अपेक्षा धरून. परंतु आमचा आता ह्यावेळेस त्यांना कडक इशारा आहे, तुम्ही किती जणांवर गुन्हे दाखल करता. जर प्रमुख लोकांवर गुन्हे दाखल केले तर पंढरपूरमध्ये कोळ्याची वारी भरणार आहे विसरून शासनाने. इथं वारकऱ्याच्या रूपामध्ये, वारकऱ्याच्या वेशामध्ये आत्ता अजून वारी 4 दिवस आहे, परंतु हजारो कोळी बांधव इथं दाखल झालेला आहे. आम्ही गनिमी काव्यानं उपमुख्यमंत्र्याला अडवल्याशिवाय सोडणार नाही आणि महापूजा तर होऊ देणार नाही, म्हणजे देणारच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.